राजगुरुनगरमधील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। शरद पवारांनी संधी दिली, मात्र पंतप्रधान मोदींची भुरळ पडली असं अजितदादा म्हणाले। विकासासाठी पक्ष, भूमिका आणि विचारधारा सोडली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे असंही त्यांनी आवर्जून समोरच्या उपस्थितांना सांगितलं। सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्यामुळे आम्हाला कामाची संधी मिळाली हे मी विसरूच शकत नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये मला हे वाटायला लागलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करतात, देशाला पुढे घेऊन चालले, जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। विकासाच्या बाबतीमध्ये एक एक दिवस महत्त्वाचा असतो। विरोधी पक्षामध्ये राहिलं तर आंदोलन करता येतात, मोर्चे काढता येतात, उपोषण करता येतं, वेगवेगळ्या पद्धतीनं सातत्याने सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर त्याला आपण क्रिटिसाइज करू शकतो, ते कसं चुकीचं आहे ते आपण सांगू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी करता येतात। परंतु त्याच्यात 5 वर्ष निघून जातात ना, लोक माझ्यावर टीका करतात की अजित पवार असं आहे, अजित पवार तसं आहे, माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले। मी कुणाचा 5 पैशाचा बिंदा नाहीये। आज दिलीपराव मोहिते पाटील इथं बसले, कैलास बसलाय, बाबा बसलाय, किरण बसलाय, सगळे अरुण बसलाय, सगळे माझ्या महिला लाडक्या बहिणी बसल्यात। इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली, मग आमचं काम झालं। उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे